मार्गशीर्ष चालू आहे आणि तेच-तेच भाजी तुम्ही खाऊन कंटाळले असाल म्हणून तुमच्यासाठी एक व्हेज कोल्हापुरीची रेसिपी घेऊन आलो. एकदम सिंपल वेमध्ये आणि खूप जास्त टेस्टी लागणार आहे. मित्रांनो सुरुवातीला आपल्याला व्हेजिटेबल्सला बॉईल करून घ्यायचं आहे. बॉईल पाण्यामध्ये ॲड करा व्हेजिटेबल्सला आणि बॉईल करून घ्या. तुम्हाला जे आवडीचे व्हेजिटेबल वाटतात ते तुम्ही टाकू शकता आणि यामध्ये तुम्ही पनीरही ॲड करू शकता. तुमच्यावरती आहे. सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकायचं आणि चॉप केलेला कांदा टाकून मस्त तेलासोबत परतून घ्यायचं आहे. थोडं मीठ टाकायचं जेणेकरून हा थोडा मेल्ट झाला पाहिजे कांदा लवकर. चॉप केलेली मिरची टाकते ती पण मस्त परतून घ्यायचं आहे. एक वाटण टाकणं ज्यामध्ये कांदा, टोमॅटो, थोडंसं लसूण आणि अद्रक असणार आहे. मित्रांनो हे सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये घेतला मी सोम मसाल्यांचा ऑल इन वन मसाला मित्रांनो ज्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स म्हणजे व्हेज असो किंवा नॉन-व्हेज असो सगळ्या रेसिपी बनवू शकता. स्पेसिफिकली तुम्हाला याच्यामध्ये व्हेज, नॉन-व्हेज दोन्ही रेसिपी बनवता येतात. आता हा मसाला टाकल्यानंतर हळद टाकले, थोडा मीठ टाकलंय आणि मसाला कुक करून घेतला मस्तपैकी आणि मग ॲड केला याच्यामध्ये व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि व्हेजिटेबल्सला प्रॉपर कुक करायचं. आता तुम्ही कशावरती रस्सा जास्त ठेवणार की घट्ट बनवणार हे तुमच्यावरती असणार आहे. मी तर तुमच्यासोबत मी हे काही मसाले शेअर करतो ज्यामध्ये काला मटन, चिकन मसाला असणार, त्यासोबत मटन मसाला स्पेशल असणार आहे आणि ऑल इन वन मसाला जो तुम्हाला मी सजेस्ट केलेला. म्हणजे अशा प्रकारे मस्त व्हेजिटेबल आपला कुक झालंय. त्यामध्ये थोडी कसुरी मेथी टाकणार आहे, मीठ ॲडजस्ट करणार आहे, थोडी फ्रेश क्रीम टाकणार आहे, म्हणजे एक रिच फ्लेवर येणार आहे आणि कोथिंबीर टाकून मस्त सर्व्ह करणार आहे. मित्रांनो तुम्हाला जर सोम मसाले घ्यायचे असतील, तर त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही विकत घेऊ शकता तुमच्यावरती. पण हे मसाले एकदम ऑथेंटिक, प्युअर आणि मस्त लागतात खायला. वेगळे मसाले, वेगळी चव ही नक्की ट्राय करून बघा आणि स्पेशल मसाले खाऊन तुमची डिश स्पेशल बनवा.